चरण सरोजम सांद्र नीलाबुदावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिंगं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनेश्वरम्। ऐशी दशा येईल पुढे तैमन होईल वेडे तव तो चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय मातोश्री सौभाग्यवती जनाबाई धोंडीबा लोहकरे यांच्या दसक्रिय विधीच्या निमित्तानं शोकाकुल लोहकरे परिवार, संबंधित आप्तेष्ट हितचिंतक, सर्व स्तरावरील या परिवारांना जोडलेले मान्यवर आणि विशेषत्वानं ग्रामस्थ आणि पंचक्रोशी सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेवटची विनवणी संतजनी परिसावी या न्यायानं या मातेच्या चरणकमली हे भावपुष्प समर्पित करत असताना सेवेसाठी गायलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यांच्या ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील 580 क्रमांकाची ही ओवी आहे। यातून माऊली ज्ञानोबराय तुम्हाला मला एक प्रामाणिक सल्ला देतात की बाबा, एक दिवस अशी दशा तुमच्या जीवनात प्राप्त होणार आहे, ती म्हणजे मृत्यूची। आणि ती दशा जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेस तुमचा कोणताही वशील तिथं काम करणार नाही। म्हणून मृत्यूची दशा प्राप्त होण्याच्या अगोदर माणसा सावधान, रात्र वैराची दिवस धोक्याचे, आयुष्य खूप सुंदर आहे। जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चाललाय। काळ कोणत्याही मिनिटाला अतिक्रमण करेल, त्यावेळेस तुझ्याकडं योग्य भांडवल उपलब्ध असलं पाहिजे, नाहीतर जीवन धोक्यात। ऐशी दशा येईल पुढे तैमन होईल वेडे तव तू चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान। तोपर्यंत ते आत्मज्ञान आत्मसात कर आणि काळाला चॅलेंज कर। आता केव्हाही आला तरी मी तुला घाबरत नाही। म्हणजे काळावर मात करण्यासाठी आपण केलेलं सत्कर्म पुण्य आपल्याला सद्गतीकडे नेतं आणि आयुष्यभर ज्याला जगणं आणि वागणं कळलं त्या व्यक्तीला कोणाच्या श्रद्धांजलीचीच गरज पडत नाही। मग त्याच्यासाठी जीवन इतकं सुंदर असलं पाहिजे, जगणं इतकं सुंदर असलं पाहिजे का व्यक्तीच्या पश्चात समाज वाटला पाहिजे, पुन्हा आयुष्य होणे नाही। त्या व्यक्तीच्या पश्चात समाजानं त्या व्यक्तीची स्तुती केली पाहिजे। स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री जनाजींचं जाणं परिवारासाठी दुःखाचं, नातेवाईकांसाठी दुःखाचं आहे, पण जावंच लागतं, हा या जगाचा नियम आहे। आजींच्या जाण्यानं आयुष्यभर ज्यांच्याबरोबर संबंध, ब्रह्मलिखित जोडी म्हणतात त्याला, ते प्रातस्मरणीय आदरणीय धोंडी बाबा, त्याचप्रमाणे चिरंजीव आदरणीय सकाराम भाऊ, नारायण भाऊ, त्याचप्रमाणे भाऊसाहेब भाऊ, स्वर्गीय वैकुंठवासी किसनराव भाऊ आणि बाळू भाऊ, नातू अनिल, योगेश, त्याचप्रमाणे जावाई बुधा भाऊ, त्याचप्रमाणे कन्या निर्मलाताई बुधा गोडे, सुनबाई
गंगा भागीरथी, संगीताताई, कांताताई, सौभाग्यवती, रंजनाताई, सखुबाई आणि चेतनाताई आदी करून संपूर्ण लोहकरे परिवार आणि उपलब्ध असलेले सर्व स्तरावरील मान्यवर अर्थात माझे सर्व वैष्णव वारकरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या माता माऊलीच्या चरणकमली हे भावपुष्प समर्पित करत असताना लेकासुनांनी आजींची जिवंतपणी सेवा केली. कोण जाणू कोण्या जन्माचं पुण्य आणि माझ्यावर उपकार करून ठेवले असतील, त्या उपकारातून उतराई होण्यासाठी आज एक जो मधला दुवा आपण म्हणतो तो ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला ते माझे जीवलग मित्र, आपल्या गावातीलच एक गोड लोकसेवेचा धुरा ज्यांनी खांद्यावर घेतला, छंद बैलगाड्याचा आहे, असे लोकसेवक जनसेवक आमचे किसनराव पाटील भांबळे यांनी मला या कार्यक्रमाच्या संबंधाने केलेली आज्ञा आणि त्या आज्ञेचं पालन करून मी भाऊंना बोललो मी पहाटे 3ला निघणार आहे. ते म्हणे तुम्ही 7च्या आत हजर पाहिजे. मी 6ला हजर होतो. माझ्या 22 वर्षाच्या लाईफ मध्ये दांडी नावाचा विषय नाही, लेट सुद्धा नाही. आयोजकाला पुन्हा पुन्हा वारंवार त्रास देणारा बुवा मी नाही. म्हणून वेळेच्या आत आल्यानंतर माझे जातीचे मज भेटो कोणी, त्याच उक्तीप्रमाणे ज्यांचं सुंदर अशी ही साऊंड सिस्टम आहेत आदरणीय आमच्या संदीप महाराजांची, ते त्यातले दर्दी आहेत. आणि दर्दी माणसाला वक्त्याला काय लागतं हे सांगावं लागत नाही. नाहीतर दसक्रियेच्या प्रवचनाला बुवाच्या नशिबी असलेला माईक कसा असतो हे अनेकांनी अनुभवलं. पण गोड असं मिक्सर आहेत, मशिनरी मोठाले आहेत, गोड ऑपरेट आहेत, त्यांच्या कार्यकुशलतेला वंदन करतो. स्वर्गीय मातोश्रीच्या जाण्यानं दुःखी असलेला लोहकरे परिवार आणि या परिवारातून आई नावाचं पात्र हरवलं. पण आजी जिंकल्या. किसनराव हो तुम्ही आपण हरलो. तुम्ही म्हणाल कसं बुवा? आपल्या कपाळाचं सौभाग्य घेऊन जी माता पतीच्या अगोदर जाणं पसंत करते ती भाग्यवान असते असं आपलं हिंदू सनातन शास्त्र सांगतं. त्याला प्रमाण देऊन सांगेल, धन्य भाग्याची आहेव, तिचा पती तिचा देव, त्याला आहेव मरण म्हटलं जातं. आणि ते सगळ्यांच्याच नशिबात नसतं. म्हणून आजी जिंकल्यात आणि बाबा हरलेत. वय वर्ष 80-85च्या अगल बगल या माता माऊलीला भगवान परमात्म्याला लाईफ दिलं, आयुष्य दिलं. खरं म्हणजे आंभोरे गावामध्ये गवारे परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये उगवलेलं तुळशीचं रोपडं धोंडी बाबा लोहोकरे यांच्या पवित्र प्रांगणामध्ये लावलं. त्या तुळशीचा वटवृक्ष झाला आणि बघता बघता त्या तुळशीचा वटवृक्ष झाला आणि 5 पुत्र रत्न आणि 1 कन्या रत्न अशी 6 फळं त्या वटवृक्षाला लागली. कोण जाणू नियतीच्या मनात आलं आणि 2 फळं कच्ची ठरली. ती म्हणजे अनिल दादा, आपलं किसन दादा आणि बाळूभाऊ. जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विखळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव, जगद्गुरु तुकोबरा म्हणतात. म्हणून आई नावाचं पात्र या जगाच्या बाजारामध्ये किती विशाल असतं. आणि आई वडिलांच्या माध्यमातून ज्या अपत्यांना जन्म दिला ते जर वारकरी वसावारसा घेऊन जन्माला आले असतील तर श्रेयवाद त्या जन्मदात्या आई वडिलांना दिला जातो. जी परमार्थाची छंदी लोक आहेत, आमचे संदीप दादांनी सांगितलं की म्हणजे आमचे भाऊ टाळ पकवाट काय नाही पण दिंडीत पेहराव अगदी जसाचे तसं आहेत आणि दादा दिंडीत असतात म्हणे. आता गावातील कोणतेही धार्मिक कार्य असेल तरी सुद्धा या ठिकाणी त्या सत्कर्मामध्ये, त्या धार्मिक कार्यामध्ये, सुखदुःखामध्ये एक लोकसेवेची धुरा घेतलेला छंदी माणूस म्हणजे आमचे गुरुबंधू किसनराव भाऊ. ते त्या कार्यामध्ये झोकून देतात. मला असं वाटतं ही सुद्धा परमार्थाची सेवाच आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा.
खरं म्हणजे बुडत्याला काडीचा आधार अशी एक म्हण आहे आपल्याकडं, तुमच्याकडे एक नाही मला माहित नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपला शाब्दिक मदत जरी झाली तर त्याचं जीवन बदलतं. पण शब्द दारिद्र्य घेऊन जन्माला आलेली कम नशिबी माणसं काही आपल्यात कमी नाही. पण आई नावाच्या पात्रानं आजपर्यंत कोणत्याच नात्याला कलंक लावला नाही. तिच्या तरी बाकीची नाते हजारो आहेत, काका काकी मामा मामी भाऊ भाऊजाई, पण प्रत्येक नात्याच्या बुडाशी स्वार्थ आहे. निस्वार्थ प्रेम करणारं एक पवित्र नातं आहे ते आपल्या जन्मदात्या आईचं आहे. आणि ती जन्माला घालत असताना लेकराला तिची अपेक्षा हीच असते, मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, माझा पोरगा राजबिंडा झाला पाहिजे, तो सात्विक असला पाहिजे, त्यानं माझ्या कुळाची उंची वाढवली पाहिजे, म्हणून ती संस्काराचे डीएनए त्याला देत असते. आणि जेव्हा जीवनामध्ये आपल्याला आईकडून संस्कार मिळतात त्या मुलाला वेगळं सांगावं लागत नाही, बाबा तू भजन कर, समाजात असा वाग, बहिणी भाषाची सेवा कर, गावात सत्कर्म असेल तर मदतीचा हात पुढे जाऊ दे, एखादा दुःखित पीडित असेल तर त्याच्या दुःखामध्ये सहभागी हो, हे सांगण्याची गरज नाही. कारण उपजतच त्याच्या रक्तातच ते संस्काराचे डीएनए असतात. आणि ती माणसं साहजिकच आहे, त्यांचे हात प्रत्येक कार्यामध्ये पुढे असतात. आणि जेव्हा तो माणूस सदाचारी जीवन जगतो तेव्हा शास्त्र त्याच्या आई वडिलांना मोठेपण देतं. धन्य त्याची माये प्रसावली, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माये प्रसावली, प्रसावली त्या कुळाचा उद्धार, त्याच्या कुळाचा उद्धार होतो. मग आईचंच वर्णन केलं का? नाही. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, आणि अंगे अनुताप हरीच्या नामे. आई वडिलांच्या संबंधानं दोघांनाही श्रेयवाद दिला जातो. आणि आज जिच्या कुशीत 9 महिने 9 दिवस राहण्याची संधी लेकरांना मिळाली, आज ती लेकरं पोरकी आणि परकी झाली. खरं म्हणजे बाप गेला तर मुलगा अनाथ होत नाही, बाप गेला तर मुलगा अनाथ होत नाही. कारण आई तीन बापाची दुहेरी भूमिका निभवत असते. पण बाप नावाच्या पार्टाला आई होता येत नाही, म्हणून आई गेल्याच्या नंतर मुलं अनाथ होतात असं शास्त्र सांगतं. जाऊ नये कुणाच्या जीवनातली आई. आज माझ्याकडं आई हा विषय असला तरी जाणकार मंडळी पुढे बसलेली आहेत. मला जाण आणि भान आहे, प्रवचन दसक्रियेचं आहे, ते बुवाच्या आणि नातलगाच्या मनावर नाही. काकस्पर्श झाला का उरकावं लागतं. त्यात तुमच्याकडे फॅड फार वेगळं आहे. प्रवचन झाल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना मन मोकळं करायचं असतं परिवाराच्या संबंधानं, श्रद्धांजलीच्या माध्यमातून. म्हणून माईकचा मोह मला एकट्यालाच नाही व्हावा, तुम्ही आम्ही खेळीमेळी हे सगळं करायचंय आणि लोहकरी परिवाराचं दुःख हलकं करायचंय हे मला कळतं. म्हणून ओवी तुमच्या समोर गायली माऊली ज्ञानोबारांची. माऊली ज्ञानोबारांनी तुम्हाला मला सावध केलं वेळेच्या आत. आणि वेळेच्या आत केलेली कोणती गोष्ट चांगली असती? कल करे सो अज कर, अज करे तो अभी कर, हे पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय. का? रात्र वैराची दिवस धोक्याचे. पुढचा क्षण आपल्या हातात नाही, कोणत्याही मिनिटाला हे जगत सोडावं लागणार आहे. म्हणून तर साधू संतांनी आपल्याला सल्ला दिला, क्षणभंगुर नाही भरवसा, भारे सावध तोडामय असा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर ओळ सागा. पुढचं वळण अवघड आहे. याच प्रमाणाचा अनुसंधान साधून माऊली ज्ञानोबरांनी ही ओवी जन्माला घातली. या प्रमाणाचा अर्थ सेवेला घेतलेल्या ओवीचा अर्थ एकच आहे. पुढचं वळण, पुढचा धोका अवघड आहे. उदाहरणार्थ तुम्ही हायवे रोडच्या कडेला आहे, आता हा संगमनेर पुणा रोड आहे. या रोडवर जागोजागी तुम्ही बोर्ड वाचलेत, पुढे धोक्याचे वळण आहे, गाव शाळा अरुंद पूल आहे, वाहने सावकाश चालवा. पीडब्ल्यूच्या लोकांनी, शासनाच्या तिजोरीत पैसा जादा झाला म्हणून ही बोर्ड नाही लावली. मग हे बोर्ड लावण्याचं कारण काय? चालकानं वेगावर योग्य वेळी कंट्रोल करावं. आणि त्याच्या पुढचा बोर्ड असतो वेग बेताचा तर प्रवास सुखाचा, पण मागचा बोर्ड वाचून सावध झाला तो पुढचा बोर्ड वाचायला राहतो. अन्यथा मागचा बोर्ड वाचून जो बेसावध आहे तो पुढचा बोर्ड वाचायला राहतच नाही, दगा फटका होतो. बोर्ड लावणाऱ्याला त्रास नाही, इजा होते ती आपल्यालाच. तसं साधू संतांनी बोर्ड लावला, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा,
भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्रजून, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी, धनधारा पुत्रजून. फार गोड सुंदर टिपण केलं, सावध केलं तुम्हाला मला. उठा, जागे व्हा. आता काय करा, स्मरण करा पंढरीनाथा, तव तू चिंतोनी ठेवी चोखडी आत्मज्ञान. शेवेला घेतलेल्या ओवीच्या उत्तरार्धामध्ये तोपर्यंत ते आत्मज्ञान, कारण पुढचा क्षण तुझ्या हातात नाही. महाराज विज्ञानानं फार प्रगती केली आणि पुढचा क्षण आमच्या हातात कसा नाही केली असेल. विज्ञानानं फार प्रगती केली, पण भगवान परमात्म्यानं विज्ञानाच्या दोन गोष्टी हातात नाही दिल्या माऊली. एक जन्म आणि दुसरं मरण. जन्माला येताना तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं माझा राजघराण्यात जन्म व्हावा, झोपडपट्टीत जन्म होतो मनाविरुद्ध. कर्तृत्वानं माणूस झोपडीचा महाल बनवतो, महालात सुखाचे 4 घास खाता येत नाही. म्हणून आपल्यातल्या श्रीमंत लोकाला श्रीमंतीचे भोग भोगता येत नाही. लाखो रुपयाचं पॅकेज आहे, लेख सून कामाला आहे, शेतीचं उत्पन्न दुपटीत आहे, पैसा म्हटलं तर सुकाळ आहे, खायला 56 भोग आहेत, पण तरी सुद्धा खाता येत नाही. मग गुडघ्यात डोकं घालून पडलेल्या चेहऱ्यानं आपल्यात बसतो आणि आपल्या नातलगातला कोणीतरी विचारतो, बाबा एवढं असताना तुम्ही नाराज का? तो म्हणतो घर भरलं आणि तोंड धरलं. तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, ही म्हण आमच्याकडे आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. अगोदर खायला नव्हतं तेव्हा चिंता होती, आता खायला तर खाऊ देत नाही. आता राहावं वाटतं सुखानं, राहता येत नाही. येवा वाटत नव्हतं, यावं लागलं. अगाकर्मी जे उरावे ते ते सुखदुःखी फळावे, तरी ते भोगावया यावे देहा एका. या मृत्यू लोकामध्ये इच्छा नसताना यावं लागलं. जन्म झोपडपट्टीत झाला, झोपडीचा महाल बनवला. आता लाखो रुपयाचं फर्निचर आहे, रूम एसी आहे, नोकर चाकर आहेत. आता लेका सुनाचा नातवंडाचा सुखाचा संसार बघायचा आहे. काळ येतून त्याला मध्यात घेऊन जातो. इच्छा नसताना जावं लागतं. का? जन्मही आमच्या हातात नाही आणि इथं मरणही आमच्या हातात नाही. कोणत्याही मिनिटाला जावं लागतं. महाराज निळोबराची फार गोड गवळण नाही संदीप महाराज. येणे एकले हो जाणे हे शेवटी, येथे राहण्याची नाही कुळे कल्पकोटी, जोडीले धन तेन चले शेवटी. महाराज म्हणतात इथं एकल्यालाच यायचंय, काही दिवस इथं राहायचंय आणि त्याच्या मनात येईल त्या दिवशी हे जगत सोडायचंय. पांडुरंगा रे पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. धागा त्याच्या हातात आहे, जीव पतंग रूपाने उडतोय. आजी नशिबवान आहे, कपाळाचं सौभाग्य घेऊन गेल्या. वयाच्या 80-85 वर्षापर्यंत या कुटुंबाची सेवा केली. तुम्हाला मला एक दिवस जायचंच आहे, कारण इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही. ऐकलं याच्या अगोदर, येथे उरो नाही आले अवतार, येरती पामर जीव किती. अहो भगवान परमात्म्याला माहित आहे हा 4 पुस्तकं वाचून ज्ञानी झाल्याचा आव आणून कदाचित देवावर ऑब्जेक्शन घेईल. म्हणून अशा लोकांचं सूत्र माझ्या हातात ठेवलं पाहिजे. म्हणून देवानं काही गोष्टीचं गमक त्याच्या हातात ठेवलं आणि आपल्याला देह देतानाच असा देऊन टाकला त्याची प्रॉपर्टी एकट्याची नाही, देह देताना. म्हणून नाथ बाबांनी या पंचतत्वाच्या देहाच्या संबंधाने फार गोड टिपण केलं. नाथ बाबा म्हणता पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, तेथे काय माझे तुझे कोण वागविलं ओझे. हे 5 तत्व आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश जल. या 5 तत्वाचा हा ब्रह्मदेवानं गोळा बनवला आणि त्याला माणूस नावाचा सिंबॉल दिला. समाजामध्ये तो चलनात आला. नातलगानी घरच्या लोकांनी त्याला नाव ठेवलं, उपजली या बालकाशी नाम नये ते पासी, पण ठेवी लेणे नावासी ओ देत. त्याला नाव ठेवलं, पण त्याला इथं पाठवल्याबरोबर त्याच्या कपाळावर लिहून ठेवलं सटवीनं, काय खाणार, कसा जगणार, कसा वागणार आणि कधी मरणार. म्हणजे वस्तू निर्माण केली का त्याला एक्सपायरी आहे आणि जीव जन्माला आला का त्याचं मरण ठरलेलं आहे. मी नाही सांगत, तो कोबराचं प्रमाण बोलू. मरणाची तब गाठोडे पदरी,
आणि जिने तोची वरी माप भरे. अरे जगणं तोपर्यंतच खरं आहे, माप भरत नाही. म्हणून एखादा उन्मत्त माणूस समाजामध्ये विकृतीनं वागत असेल तर किसनराव भाऊ सहज माणसं म्हणतात, अहो जाऊ द्या हो, 4 दिवस त्याच्या येतोपर्यंत, पण 1 दिवस त्याच्या मापाला शीग लागणार आहे, म्हणजे मरणार आहे. 80 दशा येईल पुढे, 1 दिवस ती दशा प्राप्त होणार आहे. मग किती दिवस राहणार आहे? क्षणाचा भरोसा नाही. आपण प्रास्ताविकात बोललो, क्षणभंगुर नाही भरवसा. थोडं नामदेवरायाच्या परिभाषेत बोलू. नामदेवरायाला विचारलं, तुम्ही या जगताच्या जगताभासाबद्दल काय बोलाल? तेव्हा नामदेवरायांनी सांगितलं, समुद्रामध्ये अथांग पाणी आहे, पाण्यामध्ये महाराज लाटा तयार होतात, लाटेत फेस तयार होतो, फेसात बुडबुडे तयार होतात, पण सगळेच बुडबुडे किनारपट्टीपर्यंत जात नाही. बुडबुडा तयार झाला का लगेच फुटतो. एखादा बुडबुडा दुसऱ्या लाटेपर्यंत, एखादा बुडबुडा तिसऱ्या लाटेपर्यंत, एखादा बुडबुडा समुद्राच्या मध्यान्नीला, आणि एखादा वेगळा बुडबुडा समुद्राच्या किनारपट्टीला. सांगू मानवी जीवनाचा संबंध. मुलगा जन्माला म्हणजे होत नव्हता, झाला नवसा सायसानं. बाप शुटमाट मध्ये गेला, पेढ्याचं पाकिट आणलं, नाना घ्या पेढे, दादा घ्या पेढे, काका घ्या पेढे, कसले पेढे कसले पेढे. मुलगा झाला, वंशाला दिवा झाला. आणि पलीकडच्या गल्लीत बाप पेढे वाटत गेला, आणि पाठीमागून एक जण पळत गेला, नाना पेढे वाटायचं बंद करा. का? मुलगा झालाय पण आणि मेलाय पण, उपजली या बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्माला आला आणि मेला. एखादा 25, एखादा 75. एखाद्याला विचारा, बाबा तुमचं वय काय? 100 वर 5. बुडबुडा किनारपट्टीपर्यंत गेला. जीवन असंच आहे. नामदेवरायाच्या परिभाषेमध्ये नामदेवराय म्हणतात, जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसे नाती, क्षण न लागता दिसे नाती. तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, अंतकाळी हाता काही नाही, अंतकाळी हाता काही नाही. काय बरोबर? किती कमवल्याच्या नंतर काय आपल्या बरोबर येतं? महाराज म्हणतात, शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडवी ती शेताते, ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकली ती अंती. या ज्यांच्यासाठी आम्ही हे सगळं करतो ते आम्हाला धोका देणार आहे. अपेक्षा राहण्याची राहता येत नाही. आजींना वाटत होत, माझा कपाळाचा धनी, त्याची सेवा करायला मला राहता आलं पाहिजे. माझ्या लेका सुनाचा नातवंडाचा सुखाचा संसार मला बघता आला पाहिजे. त्या घरात आधार म्हणून, सावली म्हणून मला राहता आलं पाहिजे. 10 दिवस झाली मनाच्या विरुद्ध घडलं. आजी निघून गेल्या. आणि ज्या दिवशी आपल्या घरातून एखादा चालता बोलता माणूस निघून जातो, तर त्यावेळेस आपण देवालाच टार्गेट करतो. देवा सांग रे, कोणती चोरी केली होती? या आजींची 2 लेक घेऊन गेलात. का असं केलं असेल? लेकरांच्या जीवनातले बाप गेले, आईचा वंशाचा दिवा गेला. कौशल्याचा राम वनवासाला जातो. त्यावेळेस कौशल्या धाय मोकलून रडते आणि सांगते, रामा तुझ्या विना मी जीवन जगू शकत नाही. 2 लेकरं गेली त्या माता माऊलीची. काय म्हणत असेल आईचं हृदय. पण जेव्हा असं कधी विपरीत घडतं त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, देवा तू देव नावाच्या संज्ञेला कलंक लावलास रे, कलंक लावलास. नाही म्हणणार माझ्या मुखातून मी तुला देव. तेव्हा नामदेवरायांनी भगवान परमात्म्याशी संवाद साधताना देवाला देव न म्हणता त्याच्या विचित्र खेळाची टिप्पणी केली. पारदर्शक ऐकणारे आहात म्हणून सांगतो. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा हे जीवनच असं बनवलंस रे तू, वाटतं खरं पण परिणाम खोटा आहे. मग त्याच्यासाठी प्रमाण वापरलं, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, तैसा हा संसार दिसे खरा, तैसा हा संसार दिसे खरा. गारुडे आपल्या गावात येतो, गल्लीत खेळ मांडतो, आपल्याच गल्लीतली माती घेतो, कसले तरी हाडावर हाड घासतो आणि हातात घेतलेल्या मातीची चिलर करतो. खाली पैसा पडतो. बघितलं असेल तुम्ही कधीतरी जुन्या लोकांनी.
जर गारुडी आपल्याच गल्लीतल्या मातीच्या पैसे बनवत असेल तर तो घर सोडून आपल्या गावात खेळ करायला आला असता का? मग याचा अर्थ असा आहे, नजरबंदी नाही, ती त्याची हात चालाकी आहे, गारुड्याची ती हात चालाकी आहे. तसा हा भगवान परमात्मा अशी चालाकी करतो, खेळता येण्याची खेळावी, नटता येण्याची नटावी. याचा खेळच कुणाला कळत नाही. म्हणून तर काही कवित्व करताना सांगितलं, खेळ कुणाला दैवाचा कळला. हा दैवाचा खेळ मोठा विचित्र आहे. किती विचित्र आहे. महाराज म्हणता, बाबा या संसारामध्ये सुखाची स्वप्न रंगवणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी दुःखाचं विरजन पडतं, दुःखाचं विरजन पडतं. आणि त्या संबंधानं साधू संतांनी तर टिपण केलेत, पण काही कवीनं कवित्व करताना सांगितलं की बाबा जीवन म्हणजे असं आहे, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, त्याचं नाव आहे संसार अपूर्ण. माऊली ज्ञानोबाच्या परिभाषेत बोलू की संभव बोलतो. हे असो अवघी बोली, सांग पा सर्प फनाची सावली, ते शीतल होईल की तुली मुशकासी. मुशक म्हणजे उंदीर. दिवस होते उन्हाळ्याचे, गारव्याच्या शोधात होता उंदीर. दिसली त्याला दाट सावली, म्हणून गेला बिनधास्तपणे झोपला. ती सावली झाडाची नव्हती, सापाच्या फाण्याची होती. सापाच्या फाण्याखाली जाऊन उंदीर झोपला. तो गार झोपेल का? कसं शक्य आहे? अरे उंदराचं सापाचं क्रॉस आहे. चुकून त्या सावलीला आला, त्याला डोळा नाही लागायचा, उलट ठोके वाढतील त्याचे छातीचे. का? हा कधी बक्ष म्हणून खाऊन टाकेल. तसं तुम्ही मी काळाच्या सावलीला सुखाची स्वप्न रंगवतो आणि नश्वर संसाराचा संग करून वावरतो. कधी मिळेल सुख? केव्हाच नाही, कधीच मिळू शकत नाही. मग त्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर मृत्यूपूर्वी माणसा सावधान. रात्र वैर्याचे दिवस धोक्याचे, आयुष्य खूप सुंदर आहे. जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला. दोघाच्या मधला अंतर त्याला आपण लाईफ म्हणतो, आयुष्य म्हणतो. सत्पात्री सजवा तव तू चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. तोपर्यंत ते आत्मज्ञान आत्मसात कर, आणि काळ हाक मारील त्या दिवशी आनंदाने हे जगत सोडून जा, देवाच्या जवळ जाल, भगवान परमात्म्याच्या जवळ जाल आणि या जन्म मृत्यूची येरझार संपवाल. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, 184 झाला फेरा गणित नाही जी दातारा. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. किती वेळेस आम्ही जन्माला आलो. जगद्गुरु तुकोबरायाकडे तक्रार केली आणि तुकोबरायांनी देवाकडे तक्रार केली. किती या काळाचा सोसावा ओळसा आणि लागला सरिसा पाठोपाठी. त्यावर पर्याय काय? 184 करा सोडवन आणि रिघाया शरण पांडुरंगा. देवाला शरण जाणं हेच भलं. मरण चुकवायचं असेल तर त्याची शरणागती करणं हेच भलं. मग त्याची शरणागती करण्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? आई वडिलांनी आम्हाला हा पंचतत्वाचा देह दिला. मोलाचा आणि मौलिक वाटा आमच्या जन्मदात्या आईच आहे. आज ती आई आम्हाला सोडून गेली. सगळ्यात मोठे तिचे उपकार आहे, तिचे ऋण आमच्यावर आहे. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा आमच्या आईचा कृतज्ञता सोहळा आहे मुलांसाठी. त्या कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून या परिवाराचं दुःख हलकं करण्यासाठी काक स्पर्श होईपर्यंतच एक तासाभराचं हे संस्कार शिबिर आहे. भले त्याला तुम्ही प्रवचन म्हणा. हे एक तासाभराचं संस्कार शिबिर आहे. कसं वागावं, कसं जगावं आणि कसं मरावं याची आचारसंहिता सांगितली आपल्या साधू संतांनी. मग मरण सुद्धा कशा पद्धतीचं असावं? तुका म्हणे बरवे आणि सत्कीर्तीनं मरावे, अपकीर्तीनं नाही. म्हणून अपकीर्तीनं मरू नये हा सल्ला माणसाला देण्याची वेळ माणसानं येऊ देऊ नये. म्हणून तर तुकोबरायला अतिशोक्तीनं बोलावं लागलं संतोष दादा. नाही तरी काय थोडी स्वान सुखरे बापुडी. आम्हाला मरण सुद्धा जमलं नाही, जगणं तर नाहीच हो. मरायला सुद्धा एक भाग्य लागतं. पर्वणी आहे गोड पवित्र श्रावण मासाची, एकदम
पवित्र महिना आहे. पतीच्या अगोदर जाणं पसंत केलं, मरण सुलभ झालं. बघा तुम्ही, गावगाव अखंड पारमार्थिक वातावरण आहे. पहाटचा काकडा होतो प्रत्येक ठिकाणी. कर्णपटलावर त्याचं ध्वनी महाराज आमच्या कानावर आणि हृदय पटलावर त्याचं प्रतिबिंब उमटतं. आणि जीवनामध्ये हे जाणं अति महत्वाचं आहे. या माता माऊलींनी ती पसंत केलं. माऊली ज्ञानोबरायला विचारलं तर ते म्हणतात, मीही माझ्या जीवनामध्ये हा सुखाचा संसार करण्यासाठी हाच पायंडा वापरणार आहे. कोणता? जगाला सुखी करायचंय आणि आम्हाला सुखी या ठिकाणी सुख मिळवायचंय. याच्यासाठी अवघाची संसार सुखाचा करील, आनंदे भरीन तिन्ही लोके. पण पुढचं जरा ऐका, गमतीच आहे. जाईन गे माये तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया. मी माझ्या माहेरला जाऊन माझ्या आई वडिलांना या मृत्यू लोकामध्ये अर्थात सासरी झालेला जाच मी सांगेल आणि बाकीच्याला होऊ नये याची तक्रार नोंदवून येईल आणि यांना सुखी करेल. हा सगळा संसार सुखाचा करायचा. संसार कोणता? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम हे संसारे कलदुस्तारे पाठ आहे पुढचं. हा संसार जन्म मृत्यूचा संसार सुखाचा करण्यासाठी ते केंद्राच्या राज्याच्या हातात नाही. ते संत आणि ग्रंथ सोडले तर बाकीच्याला कळत नाही. म्हणून कधीतरी एकदा हाताळा संत वाङ्मय ग्रंथ आणि विचारा त्या ग्रंथांना आणि संतांना. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. फुसावेची हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज काय लाज राखील. कशाने माझी लाज राखली जाईल? तर त्याचं उत्तर आहे, तुम्ही या समाजामध्ये जर योग्य पद्धतीनं शास्त्रान्वयानं जर जीवन जगलात तर देव तुमच्यापासून लांब राहणार नाही. देव तुमच्या नजीक असेल, जवळ असेल आणि प्रत्येक समस्येवर तो तुम्हाला त्या ठिकाणी साथ देईल, दाद देईल. विषाचे लाडू अर्जुन महाराज भीमाला खाऊ घातले, मरू दिलं नाही. लाक्षाग्रहात पांडवांना पेटवायचा प्रयत्न केला, भुयारी मार्ग अगोदर दाखवून ठेवला. देव राखी तया मारील कोण न मोडी काटा हिंडता वन. देवाच्या मनात आलं पाहिजे, आपण जगलं पाहिजे. म्हणून देवाच्या मनात आलं पाहिजे, आपण जगलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं जगणं सुंदर करता आलं पाहिजे. मरण सुंदर होतं. महाराज जीवनामध्ये ज्यांना ज्यांना हे सुंदर जीवन योग्य पात्री सजवता आलं त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. त्यांची सरली येल झार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैशी भय चिंता. असे बोटावर मोजण्यासारखे आहेत जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी. अनेकांचे दृष्टांत आपल्या डोळ्यासमोर ठेवा. देह मानवी देहच मिळाला तुमच्या माझ्यासारखा, पण जगणं सुंदर झालं. इतिहासानं या लोकांची ओळख समाजापर्यंत टिकून ठेवली. म्हणून एकदाच मरा, असं मरा का पुन्हा मरण्याची गरज भासणार नाही. आणि इतकं सुंदर जीवन जगा का इतिहासात दोन शब्दाला आपल्या चारित्र्याला आणि चरित्र्याला जागा असेल. जगणं सुंदर होतं. किती लोकांना जमतंय? ठराविक बोटावर मोजण्यासारख्या. मी प्रमाण बोलून गेलो नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. अहो रस्त्यावर कुत्रं मरतं, त्याचं कोण सोयरे सुतक धरतं काय? पण ऐका दादा, आपल्या मरण्याला अर्थ असला पाहिजे. अर्थशून्य जीवन जगू नका. म्हणून जीवनामध्ये माणसानं कशा पद्धतीनं वागावं. आजपर्यंत जर रस्त्यावर कुत्रा गेला तो मरतो आणि एखादा माणूस गल्लीतला गेला तर त्याच्या संबंधानं काय बोललं जातं? सहज माणूस म्हणतो, अहो कुत्र्यासारखं मरण आलं. म्हणजे याचा अर्थ काय? जीवनामध्ये जगणं जमलं नाही. चुकीच्या पद्धतीची समिधा गोळा केली. ना कधी आईला आई, कधी बापाला बाप, भावाला भाऊ, बहिणीला बहीण, ना मित्राला मित्र, ना ज्येष्ठाचा मान सन्मान, ना साधू संताचा आदर, ना देवावर विश्वास. या सगळ्या चुकीच्या पद्धतीने जीवनाची दिनचर्या केली. आकारानं माणूस आहे, वागण्यात सैतान आहे, शेवट धोक्यात आहे.
म्हणून आपला शेवट व्यवस्थित व्हावा असं जर वाटत असेल तर भाऊंनी अगदी सुंदर पद्धतीची भजनं लावली होती प्रवचनाच्या अगोदर, ऐकायला गोड वाटत होती. ती आचरणात केव्हा उतरतील या प्रतीक्षेत मी आहे. आपल्याला प्रत्येकाला ऐकावं वाटतं, पण ऐकून आपण त्या ठिकाणी त्याचं अनुकरण करत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून साधू संतांनी हेच सांगितलं, एक पाहत असा एकाची दहने सावध त्या गुन्हेकारे नव्हा. मारा हका देवा भैया अट्टहासे जव काळा ऐसे झाले नाही, जव काळा ऐसे झाले नाही तव मारा हका देवा भैया अट्टहासे. तोपर्यंत ऐशी दशा येईल पुढे तैमन होईल वेडे, तव तो चिंतोने ठेवी चोखडे आत्मज्ञान. शेवेला घेतलेले ओविक पुन्हा या लक्षात येईल तुमच्या. ती दशा प्राप्त होण्याच्या अगोदर मरण येत नाही तोपर्यंत मृत्यूपूर्वी मृत्यूची तयारी करून ठेवा. मग काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, साचली धन होईल ठेवणे तैसा नारायणी जोडी करा. जसं धन तुम्ही तुमच्या खात्यावर वर्ग करून ठेवतात आणि दुष्काळ परिस्थितीत प्रसंगावधान तुम्हाला ते उपयोगाला येतं, तसं करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून या यमपाशातून सुटण्यासाठी. मग कोणाच्या बाबतीमध्ये हे सगळं घडलं तर त्यात हजारो नात्यामध्ये आई नावाचं नातं जिंकलं. आमच्या किसनराव भाऊंनी सांगितलं की महाराज शक्यतो आई विषयाला थोडा हात घाला. का नको? जर दसक्रिया विधीच आईच आहेत, लेकरांच्या जीवनातली माय हरवली, कपाळाचा धनी माग आहेत आणि त्यांची अर्धांगिनी जीवनसाथी निघून गेली, तर मला बोलणं आहे ना. का नाही बोलायचं? कारण आई नावाच्या पात्रानं आजपर्यंत कधी धोका खाल्ला नाही, धोका दिला नाही. जग सगळं धोकेबाज आहे. माना न माना, जवळ गेल्यावर कळेल. या मृत्यू लोकांमध्ये फक्त आई नावाच्या पात्रानं, म्हणून आई हा शब्द असा सहजच तयार नाही झाला. ऐकलं असेल याच्या अगोदर, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, येती मिळून झाला आई. ही देवानं दिलेली भेट वस्तू आहे. कळल त्याला आहे, सगळ्यांसाठी नाही. देवानं दिलेली भेट वस्तू आहे. 2 दिवसापूर्वी आमच्या किसनराव भाऊंच्या टेटसला त्यांच्या आईच्या संबंधानं आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचा फोटो मी टेटसला बघितला. मातृभक्त. नाहीतर आई कुठं मुलगा कुठं, विसंगती. व्हावा तर चांद नाही तर वांज. गांधारीचं गबाळ 100 झालं, कुचकामी नाही, फलकट. काय कामाचं? पांडव 5च पुरे एकच पुत्र पोटी, हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. धन्य वंशी जन्माला भगीरथ आणि गंगा आणून पूर्वज केले मुक्त. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर आईच्या कुशीतच आम्हाला संस्काराचं बाळकडू मिळालं पाहिजे. 16 संस्कारातलं जगणं सुंदर होतं. आणि आई करायला आई व्हावं लागतं. म्हणून भगवान परमात्म्याला देव दरबारामध्ये चर्चा सुरू झाली आणि भगवान परमात्म्याच्या कटू हृदयाच्या संबंधानं बोललं गेलं. त्यावेळेस आईची भूमिका मांडणारी संत तिथं होती. तेव्हा देवानं सांगितलं, दशावतार कथेमध्ये, दशावतारामध्ये किंवा 24 अवतारामध्ये मी देव म्हणून आलो, पण मला आई होण्याची फार इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे. मी एक दिवस आई बनून येईल. तेव्हा देव माऊली बनून आलेत. मला बाकीचा फापट पसारा करायचा नाही. अजून थोडं पुढे बोलू संतोष दादा, संदीप भाऊ, थोडं पुढे बोलतो. अहो, हे जगत निर्माण करताना भगवान परमात्म्यानं स्त्री बनवताना आपल्या हृदयाचा तुकडा काढला आणि त्याची स्त्री बनवली. म्हणून हृदय मृदू असतं. शेजाऱ्याच्या घरात दुःख झालं तर यांच्या डोळ्यात आसू येतात, पण तुमच्या माझ्यासारखा टणक हृदयाचा माणूस रडत नाही, हातबल होत नाही, खचत नाही. का? देवानं माणूस बनवताना त्याच्या टवकीचा भाग काढून माणूस बनवला, म्हणून तो कडक आहे. आणि हृदयाचा तुकडा काढून स्त्री बनवली देवानं, म्हणून ती मृदू आहे. तिला दुसऱ्याचं दुःख कळतं. परदुःख शीतळ असतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. सगळ्यात महत्वाचं आहे, आई नावाचं पात्र किती उंचीच असतं. म्हणजे कोणीतरी एक फॅन भगवान परमात्म्याकडे गेला, देवाचा उपासक, आणि देवा तुम्ही माझ्या घरी या, देवा तुम्ही माझ्या घरी या. देव म्हटलं, बाबा करतो मग करतो, अन्यथा करतो, शक्ती माझ्याकडे.
संपूर्ण या जगाची घडामोड मला बघायची, उत्पत्ती स्थिती लय माझ्या ताब्यात आहे. आणि जर तुझ्या घरी मी येऊन बसलो तर उद्या या जगाचं काय, जग राहटी बंद पडेल. मग जमणार नाही देवा, नाही जमणार. देव भिडतोड बोलला, भक्त नाराज झाला. भक्ताच्या डोळ्यातले आसू देवाला शरण झाले म्हणून मधला मार्ग देवानं काढला. अरे थांब, असं केलं तर जमेल का? कसं? मी स्वतः तुझ्याकडे न येता अंश रूपानं तुझ्या घरात जर आई बनून आलो तर तू माझी पूजा करशील का? देवा 100%. तो भक्त बोलला आणि देवानं पसंती दिली. तुमच्या 4 भिंतीच्या आत अंश रूपानं मी आई बनून तुमच्या घरात येईल. किती दैत्याला कळलं देव आई आमची म्हणजे देव आहे. मी मुद्दाम शब्द वापरला दैत्य. हलकट प्रवृत्तीच्या माणसाला रक्ताचे नाते कळत नाही. दिल्ली तर बहुत दूर आहे, बाकीचं सोडा. आणि अशा लोकांकडून अपेक्षा का करायची? म्हणून मी अगोदर बोललो, काका काकी मामा मामी भाऊ भाऊजाई हजारो नाते. धोकेबाज आहे, लबाड आहे, ढोंगी आहे, नीच आहे, हलकट आहे. अजून शब्द आठवले तर घरी गेल्यावर जोडा. पण आई नावाच्या पात्राच्या बाबतीत तसं घडत नाही. आई नावाच्या पात्रामध्ये स्त्री संबंधानं 3 नाते सांगितलेत: आई, बाई आणि ताई. चलनातली नाते ती. पण बाईच्या नात्याला संत वाङ्मयानं डोक्यावर घेतलं नाही आणि ताईच्या नात्याला जागा दिली नाही. पण आईचं नातं कोणीच सोडलं नाही, कोणीच सोडलं नाही. कारण ती जागा कुणी या जगाच्या बाजारात भरून काढत नाही. मी याच्या अगोदर कधी बोललो असेल, पुन्हा बोलून जातो. समाजात माणसं सहज बोलतात म्हणे माय मारावी मावशी उरावी. आहे का तुमच्याकडे म्हण? माय मारावी मावशी उरावी. पण खरं सांगू, मावशीच्या नात्यानं सुद्धा माती खाल्लेली पुराणात पाहायला मिळाली. जर मावशीचं नातं इतकं क्लीन असतं तर पुतणीनं असं का केलं? कधीतरी येईल ना तुमच्या मनात. म्हणून आईच्या सगळ्याच बहिणी एकत्र केल्या तरी एक आई तयार होत नाही. शास्त्र सांगतं आई ती आई आहे. आज या लोहकरी परिवारातील या लेकरांच्या जीवनातली आई हरवली. त्या आईच्या जीवनपटाला, तिच्या चरित्र्याला आणि चारित्र्याला एक उजळा देण्यासाठी माझ्या गुरुबंधूनं मध्यस्थी केली. आणि आज मला आई या विषयावर बोलण्याची संधी आईंसाठी मिळते. काय असते आई? आई झाल्याशिवाय आईचं प्रेम कळत नाही. म्हणून सगळ्याच गोष्टी जीवनात अवेलेबल असल्या तरी ज्या दिवशी आई निघून जाते त्या दिवशी सगळ्यात मोठी हानी होते. त्या कुटुंबाची चोरी झाली, त्या घरातील. कोणाची? आई नावाच्या पात्राची. मग सर्वसामान्य व्यक्ती चोरीला गेली नाही. आमच्या घरातली लक्ष्मी चोरीला गेली, आमच्या घरातली रुक्मिणी चोरीला गेली. आज या लोहकरे परिवारातील या भावंडांच्या घरातील रुक्मिणी चोरीला गेली. का सांगू? अरे बाप म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि आई म्हणजे आमच्या देवघरातली रुक्मिणी आहे. पण कळायला पुंडलिक लागतो. हो, पुंडलिक लागतो. आधार, रेशन, सेशन, पॅन कार्डाचा पुंडलिक नाही, डझनानं पडलीत ती. सेवेचा आणि कृतीचा पुंडलिक लागतो. आणि आई वडील कळायला मुलगा कसा असावा लागतो त्याचा ऑब्झर्व करून निकष काढला. आणि मग संतांनी सांगितलं, पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके आणि जगा पुंडलिके दाखविले. पुंडलिक पायाळ आहे आणि भरणा डोकाळूचा जादा झाला म्हणून वृद्धाश्रमाची चलती आहे. पटो ना पटो, पायाळाला रक्ताचे नाते कळतात, प्रेमाचे संबंध कळतात, त्याला देवधर्म कळतो. डोकाळूला काय? पशुपेक्षा नीच जीवन जगतो. आकारानं माणूस आहे, वागण्यात शैतान आहे. त्या शैतानी वृत्तीला थोडं बाजूला काढायचंय. आणि आई नावाच्या पात्रानं आम्हाला काय दिलं त्याचं वर्गीकरण करायचंय, सांगायचंय, मला बोलायचंय. काय करते आई? अरे गर्भातच गर्भधान नावाचा संस्कार दिला. माझ्या कपाळाचा धनी योग्य पद्धतीने वागत नाही, तो देवाच्या नावाला विरोध करतो. आणि जर त्याच्याच वळणावर माझी भावी पिढी गेली तर केवढी चिंता आहे ना. म्हणून गर्भात गर्भधान नावाचा संस्कार दिला. पोरग उपजतच नारायण नामाच्या उपासक जन्माला आलं. आता मला तुम्हाला सांगावंच लागणार नाही त्या पोराचं नाव. तुम्ही स्वतःच म्हणाल प्रल्हाद. याचा अर्थ काय? प्रल्हादाला आईनं गर्भात संस्कार दिले, नारायण नामाचं बाळकडू दिलं, मुलग हबप जन्माला आलं. नुसतं तेवढ्या पुरतं मर्यादित नाही राहिलं,
त्याच्या संस्कारानं त्याच्या कुळाचा उद्धार केला. म्हणून एक तरी हप आपल्या कुळात जन्माला आला पाहिजे, एवढी खुणगाट बांधा. डॉक्टर, इंजिनियर, वकील, अमुक धमुक तमुक करा, करू नये या मताचा नाही, पण हभप बनवा, त्याला हभप बनवा, तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. शिक्षणातून तुम्हाला नोकरी, पॅकेज, पैसा भेटेल, मोक्ष मिळेल का नाही शंका आहे. पण परमार्थ करत असताना जर तुम्ही वारकरी वसा वारसा जीवनामध्ये जर जपला तर दोन्ही पक्ष पायी उद्धरती. आईकडील 21 पिढ्या आणि बापाकडील 21 पिढ्या. खरी संपत्ती ती आहे, खरं कार्य आपल्या जीवनातलं ते आहे. मुलगा चांगला जन्माला आला, नारायणाची उपासना केली आणि त्याच्या बापाला मारायला देवानं अवतार घेतला. नरसिंह अवतार कशासाठी आहे? त्याला मारायलाच. आणि पोराच्या देखत बापाला फाडलंय त्यानं, देवानं बापाला फाडलं. बापाची डेड बॉडी बाजूला आहे आणि देव पळत गेला आणि त्याला पोराला कड्यावर उचलून घेतलं. तोंडावरून हात काय फिरवतो, त्याचे काय महाराज गुणगान काय करतो. देवानं मांडीवर बसवलंय त्या प्रल्हादाला. आईनं दिलेले संस्कार काय करतात हे सांगतो. मांडीवर बसवलं आणि त्या सांगितलं, देवा धिक्कार असो तुझ्या मांडीचा. माझ्या डोळ्या देखत माझा बाप कसाही असला तरी, वाईट असला तरी, त्याच्यामुळे मी आहे, त्याच्यामुळे मी आहे. तो नसता तर मी कुठून. बापाचं रेत आणि आईचं रक्त मिळून पंचतत्वाचा पिंड त्यांनी मला प्रधान दिला, केला, मोफत, फुकट आणि चोखट, मोबदला नाही मोजला. 9 महिने 9 दिवस आईनं भार वागवला. काय दिलं मी? अमृताला लाजवेल असं दूध तिनं मला पाजलं. काय दिलं मी? हित सेवा हादार वंटा, एवढंच द्यायचंय, बाकी दुसरं देण्यासारखं काही नाही. मग मला तुझ्या मांडीवर बसून माझं कोड कौतुक केल्यापेक्षा माझ्या बापानं केलेल्या पापाची सजा मला दे आणि माझ्या बापाला मी केलेल्या भजनाचा मोबदला पुण्य त्याला देन, त्याला सायोज्य नावाचा मोक्ष दे. ऐकावं लागलं देवाला. व्हावा तर छान, नाही तर वांज. आपत्ती कशी असली पाहिजे? म्हणून संपत्तीपेक्षा संततीला जोर द्या. संतती चांगली असली पाहिजे. संपत्ती कमवता येईल, संतती वाया गेल्यानंतर काही करता येत नाही. आणि इथूनच आपले पूर्वज डोक्यावर पडलेले नव्हते 10व्या श्राद्धाला कीर्तन करायला, प्रवचन ठेवायला. तर त्याचं उत्तर आहे, वाया गेलेल्या वायबार केशी योग्य मार्गाने चालल्या पाहिजे. आणि त्यांना किमान देव कळो ना कळो, रक्ताचे नाते आणि आई वडील कळाले पाहिजे. जगणं सुंदर होतं. आणि त्याच्यासाठी आई काय करते? समर्पण करते. द्वैत नाही तिच्या ठिकाणी, जसं साधूच्या ठिकाणी नाही. म्हणून जेवढे गाथेमध्ये, संत चरित्रामध्ये जेवढं काही वर्णन केलं, तर साधूची उंची कशी आहे त्याला दृष्टांत दिलेले आईची. संत कसे? आईसारखी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. वर्णन करताना म्हणजे संत असे असतात, म्हणजे आईसारखे. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. महाराज जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवून या. आईच्या संबंधाचे आहे. म्हणून आईची ही व्याप्तीच एवढी मोठी आहे. कळेल त्याला आहे, कळायला वेळ लागतो. आणि कळतं तेव्हा पश्चातापाचे उद्गार बाहेर येतात. काय उपयोग आहे? देवच चेहरा पाडून बसलेला साधू संतांनी पाहिला. आणि देवाचा पडलेला चेहरा पाहिल्यानंतर साधू संतांनी देवाचा चेहरा वाचला आणि देवाला जवळ जाऊन विचारला, देवा कसला लोड आला तुला? का नाराज आहे? तेव्हा देव बोलला, भाग्यवान आहे तुम्ही. कस काय? अरे नशीबवान आहे तुम्ही. अरे देवा कस काय? 85 वर्ष आई मिळाली तुम्हाला सेवेसाठी. कम नशीबी आहे मी, मला आई नाही मिळाली. अमृताला लाजवेल असं दूध तुम्ही प्याला, मनथास बिनधास, चार्ज नाही मागितला. आईच्या मांडीची ऊब तुम्हाला मिळाली. कम नशीबी आहे, मला आईच्या मांडीचं सिंहासन नाही मिळालं. आज संपूर्ण कल्पतरूची सावली माझ्याकडे आहे, पण आईच्या तुटक्या पदराची सावली मला नाही मिळाली. देव बोलला साधूला. तेव्हा उद्गिन्न होऊन उदास अंतकरणानं डोळ्यातून पाणी झारत झारत भगवान परमात्मा बोलला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे काही भिकाऱ्यांना माहित पाहिजे. म्हणून आई काय असते, आई नावाचं पात्र किती उंचीच असतं.
कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून शहाणपण शिका आहे तोपर्यंतच. आणि आई नावाचं पात्र इतकं जीवनामध्ये जपा का जगातली कोणतीच गोष्ट करायची गरज नाही तुम्हाला. आईची सेवा आणि आईचं मनोबल ज्याला जिंकता आलं त्याचं लाईफ वाढतं, आयुष्य वाढतं. पुराणामध्ये त्याची कथा आहे. अनेक दृष्टांत आपल्याला त्या संबंधाने माहीत असले तरी महाराज या जगतामध्ये अशा अनेक कहाण्या आणि असे अनेक वस्तुस्थितीचे परिपाठ आहेत. जगद्गुरु शंकराचार्यांचा इतिहास तुम्हाला ज्ञात असेल. जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म जेव्हा झाला महाराज त्यावेळेस आई शिवभक्त होती. वाळूच्या पिंडीची पूजा करायची आणि दररोज त्या ठिकाणी त्या पिंडीवर अभिषेक करायची आणि भगवान भोलेनाथाला मागायची, देवा मला असं संतान दे. देव प्रसन्न झाले आणि त्यावेळेस देवानं सांगितलं की संतान तुला देणार आहे, तुझ्या नशिबानं एक भेटेल, पण मी तुला आत टाकणार आहे. जास्त आयुष्य घेऊन जन्माला आलेला कम नशिबी पोरगा देऊ का कमी आयुष्य घेऊन ज्ञानी जन्माला आलेला पोरगा देऊ? ऐकताय तुम्ही सगळेजण? आई हुशार. आईनं सांगितलं वाईट वागून जास्त दिवस जगणार असेल तर समाजाला मनस्ताप करणारा जर पोरगा असेल तर माझ्या कुळाला बट्टा लागेल, नकोय देवा. कमी आयुष्य पण ज्ञानी असेल, आईनं त्याला पसंती दिली. आईनं त्याला पसंती दिली आणि पसंती दिल्यानंतर शंकराचार्यांचा जन्म झाला. जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म झाला. इतके ज्ञानी, इतके ज्ञानी, इतके ज्ञानी. आतापर्यंत अनेकांची खंडनं केली शास्त्रान्वयानं. शंकराचार्यांचं नाव काय लहान आहेत का? शास्त्र परांगत आहे. आणि आईचा आशीर्वाद घेऊन महाराज नदीच्या किनारीला, गंगेच्या किनारीला जाणं पसंत केलं. नर्मदेच्या किनारीला अनेक ऋषीमुनीचा संघ झाला आणि अवघ 5-10 वर्षाचं आयुष्य असताना कित्येक वर्ष जगण्याची उमेद मिळाली. आईचा आशीर्वाद माणसाचं जीवन बदलून टाकतो. नियतीनं लिहून ठेवलेलं खोडण्याची ताकद आईच्या सेवेत आहे. पण आम्ही बाईच्या सेवेत रत झालो, त्याला काय करणार? सांगेल कोण आम्हाला? बोललं तर सत्य कटू आहे, आवडत नाही. कधीतरी एकदा डोळे भरून त्याला आईच्या डोळ्यात डोळा घालून बघा, तहान भूक हरपेल. मी नाही सांगत. अहो मंदिरात आम्ही जातोय दर्शनाला, त्या सभा मंडपामध्ये कासवीचं तिथं प्रतिकृती, कासवाची प्रतिकृती. कधी विचारलंय का आम्ही आमच्या मनाला? आत देव आहे, त्याचं बाहेर वाहन आहे, याच्या अलीकडे हे कासव कशासाठी? ती याच्यासाठीच आहे, माय लेकराचा प्रेमभावाने वात्सल्य भाव सांगायला, देव भक्ताचा वात्सल्य भाव जपायला. कशा पद्धतीने? मग त्यांनी सांगितलं की बाबा आईचं प्रेम कसं आहे. अरे निसर्ग निर्मितीत भगवान परमात्म्यानं सृष्टी निर्माण करताना कासविनीला स्तन आणि दूध दिलं नाही. मग वंशवळ वाढतो कसा? वाढतो जेव्हा त्याच्या लेकराला, त्या पिलाला ती जन्म देते तेव्हा ते पिलू आईच्या बरोबर चालतं. त्याला ती एनर्जी, ऊर्जा तिथून मिळतेच. पण दूध नाही, स्तन नाही, कसं वाढेल शरीर? जेव्हा जेव्हा पिलाला भूक लागते तेव्हा ते पिलू फक्त आईच्या डोळ्यात डोळे घालून सारखं बघतं. त्या आईच्या डोळ्याची बाहुली आणि याच्या डोळ्याची बाहुली, दोघांचे किरण एकमेकाला लाभले का त्या पिलाची भूक आणि ताण भागते. आता एवढं कळल्यावर तरी आईच्या डोळ्यात डोळा घालून तिला विचारा ना, आई तुझं बरं आहे का? तुला गोळ्या औषधं वगैरे काही लागतंय का? कधीतरी कमीत कमी आम्हाला जगातलं भौतिक ज्ञान पाहिजे तेवढे, घरात अज्ञानाने जीवन जगतो ही शोकांतिक आहे. कधीतरी बदला. जीवन खूप सुंदर आहे आणि पुन्हा नाही हे ध्यानात ठेवा. पावला हा देह का कटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. न घडणारी गोष्ट या जगतामध्ये घडली. आई नावाचं एक पवित्र असणारं स्थान आज या लोकरी परिवारातून निघून गेलं. आई काय असते? अपराध्यावर उपकार करते. आई काय असते? आई जगातलं सर्वस्व आहे. जे देवाला करतात नाही ते आई करते. अतिरेक होईल कदाचित माझ्या बोलण्याचा, पण सत्य आहे.
आईकडं सगळंच ताकद आहे. आईकडं महाभारतात ती सुंदर कथा आहे. किसनराव भाऊ सांगून जातो. महाराज कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्धामध्ये अनेक रथी महारथी मारले जात होते. शेवटी कौरव खचले आणि तो दुर्योधन एक दिवस पितामह भीष्माचार्य कृपाचार्य सर्वांना भेटला आणि त्यांनी सांगितलं, हे बघा काय आपलं बरं वाटत नाही, कारण तिकडच्या पक्षाला कृष्ण असल्यामुळे त्या कृष्णाच्या जर मनात आलं तर कदाचित आपला कुळाचा नाश होऊ शकतो, म्हणून वैर्याचं शस्त्र माझ्या अंगावर चालू नये याच्यासाठी चिलखत वगैरे या काही गोष्टी मला वापरणं शक्य नाही, पण मला वज्रदेवी होता येईल असा एखादा मंत्र तुमच्याकडे आहे का? त्यावेळेस सगळे क्षणभर थांबले आणि त्यांनी पत्ता सांगितला, हे बघ तुला वज्रदेवी व्हायचं असेल तर ती आमच्याकडे ताकद नाही, पण ती ताकद बाकी एका व्यक्तीकडे आहे, जाणार का? म्हणे कोण? म्हणे राजा धर्म. धर्म तर तो विरोधी बाकावर, आम्ही त्यांच्याशीच काट्या घासतो आणि तो मला कसं काय सल्ला? अरे धर्म धर्मच आहे, वैर्याला सुद्धा चुकीचा सल्ला देत नाही, म्हणून अशा लोकांची इतिहास नोंद ठेवत असतो. आणि जवळच्याला चांगलं सांगत नाही, त्याचं मोठे पण आम्हाला खपत नाही, ही शोकांतिका आहे. बदला कधीतरी. आणि मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे चल वज्रदेव होण्यासाठी वैर्याचे पाय धरायची वेळ आली तरी हरकत नाही, म्हणून घाबरत घाबरत भीत भीत तिथपर्यंत गेला आणि राजा धर्माकडे खाली मान घालूनच असा थोडासा बसला. राजा धर्मानं विचारलं, का आलास रे दादा? आयुष्यभर ज्यांनी काट्या घासल्या त्याला सुद्धा चांगलं बोलायला सवय चांगली लागते आणि हे डीएनए आईकडून भेटतात. हा मनाचा मोठेपणा आहे. अपराध्यावर उपकार करणं थोड्या लोकांना जमतं, नाही तर अशी बरीच पाप्याची पितर आहे का सूडबुद्धीनं आयुष्यभर जीवन जगतात. राजा धर्मानं विचारलं आणि विचारल्यानंतर राजा धर्मानं त्याने विचारलं, कशासाठी आलाय? खाली मान घालूनच सांगितलं, मला वज्रदेव व्हायचं आणि त्याचा पत्ता तुला विचारायला आलो, जमेल का? का नाही जमणार, सांग मग मी काय केलं पाहिजे. तेव्हा राजा धर्मानं सांगितलं, वेड्या अरे जवळच असताना सुद्धा तू लांब कशाला? का निदैवाच्या परिहारी रोह्या रुतल्या ती सहस्रवरी परी ते तर बैसोनी उपवास करी का दारिद्र्य जिये. मौली ज्ञानोबरा म्हणतात, खाली सोन्याचा हंडा आहे जमिनीत आणि उद्याच्या भीक मागायच्या झोळीला भिकारी गाठ मी मारतोय वरती, उद्या मला भीक कोण घालेल, उद्या भीक कोण घालेल. अरे खाली जिथं बसला तिथं सोन्याचा हंडा आहे, तुझा आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकल असी. आणि मग त्यांनी सांगितलं, मला नाही कोण उलगडलं. अरे तुझ्या आईनं ज्याच्याशी विवाह केला त्याच दिवशी तिला कळालं का माझा नवरा जन्मांध आहे. हे कळाल्याबरोबर पतिव्रता भाव तिनं जपला आणि माझा नवरा जर हे जगत बघत नाही तर मी हे जग का बघू, म्हणून डोळ्यावर तिनं पट्टी बांधली. आणि ती पट्टी बांधल्यानंतर तिच्या डोळ्यात एवढं तेज आहे, जर तिनं ती डोळ्यावरची पट्टी तुझ्यासाठी खोलेल ती आई आहे म्हणून लेकराच्या संबंधाने तिला कळवळ आहे. तिच्या समोर जा आणि विवस्त्र होऊन त्या ठिकाणी महाराज तिच्या जवळ उभा राहा आणि तिनं जर तिच्या नजरेनं तुला निहाळलं तर जगातलं कोणतंच शस्त्र तुझ्यावर चाल करणार नाही. वैर्याला सल्ला चांगला आहे, ध्यानात ठेवा. आणि त्याला सल्ला दिला आणि तो तिकडं गेला आईकडं. पण कृष्ण सख्याच्या मनात होतं, जर कदाचित हा धर्म आहे त्यानं त्याचं काम केलं, सत्यबाजू त्यानं त्याची जपली, पण जर हे जर घडलं तर हा हालकट मरणारच नाही. म्हणून रस्त्यात गुराख्याचं रूप धारण करून सांगितलं, अरे कुठे निघालाय पळत पळत? म्हणे मला वज्रदेव व्हायचंय. उतावळा नारवळा गुड घ्याला बाशीन. मग त्यांनी सांगितलं, अरे नाही जाण्याची तर मनाची तर खरं आई जरी असेल, पण आता ते वय काय, जेव्हा तू लहान होता तेव्हा साहजिक आहे, पण या वयात विवस्त्र कमीत कमी कमरे होती लज्जा रक्षणासाठी झाडपाला तरी गुंडाळ. पटलं, गेला झाडपाला गुंडाळून. गांधारीनं डोळ्यावरची पट्टी खोलली आणि पट्टी खोलल्यानंतर तिने हे जेव्हा पाहिलं त्यावेळेस सांगितलं, पुत्रा घात झाला रे, घात झाला तुझा. काय? कमरे भोवती तू कच्चा राहिला, वैरी शेषण मारेल, गदा मारेल आणि तुला मरावं लागेल. अरे तू अमर झाला असता रे, पण एवढं करायला नको होतं. आईच्या नजरेची ताकद एवढी मोठी आहे हो. ती आई आज या लेकरांच्या जीवनातून निघून गेली. किती बोललं पाहिजे आईच्या बद्दल, अनेक विषय बोलण्यासारखे, पण वेळ मला 9चीच दिली होती तुम्ही. 9:15 काटा गेला. अगल बगलचे सर्वच असणारे
गावातले सरपंच, उपसरपंच, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, विविध संस्थेवर कार्य करणारी मंडळी आहेत, सरकारी, निमसरकारी, प्रायव्हेट वगैरे सगळीच मंडळी ते आहेत, अधिकारी, पदाधिकारी, या परिवारावर प्रेम करणारे. त्यांनाही बोलण्यासाठी मला ही संधी द्यायची असं मी प्रास्ताविकातच बोललो. आणि व्यवहार असा आहे, बोले ऐसा चाली त्याची वंदावी पावली. मग मी अतिरेक का करू? कितीही वेळ आईच्या संबंधानं बोललं तरी ते कमी पडेल. समुद्राची शाई आणि पृथ्वीचा कागद आणि मेरू पर्वताचा बोरू केला तरी आईचं जीवनपट कधीच न सरणार आहे. आई ही आकाशाला गवसणी घालणारं पात्र आहे. आज या लेकरांच्या जीवनातलं आई नावाचं पात्र निघून गेलं. स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्रीच्या जाण्यानं हा परिवार खऱ्या अर्थाने दुःखी झाला. आई कोणाच्याही जीवनातली जाऊ नये, पण हे जगत आपल्या जीवनामध्ये आपल्याला सोडावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. स्वर्गीय वैकुंठवासी सौभाग्यवती जनाबाई धोंडीबा लोहकरे यांच्या जाण्यानं आदरणीय सखाराम भाऊ, नारायण भाऊ, भाऊसाहेब भाऊ, त्याचप्रमाणे किसनराव भाऊ, बाळू भाऊ या दोन लेकरांचं जाणं झालं. त्याचप्रमाणे निर्मलाताई बुधा गोडे, सुनबाई, संगीताताई, कांताबाई, रंजनाताई, सखूबाई आणि चेतनाताई आदी करून नातू योगेश आणि त्याचप्रमाणे अनिल या संपूर्ण परिवारातून आजींचं जाणं खऱ्या अर्थाने सर्वांसाठीच दुःखाचं आहे, खेदजनक आहे. पण आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना, या उक्तीप्रमाणे आजी आपल्यातून निघून गेल्यात. त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना देह जाणार आहे, देह जाईल जाईल अशी काळोबा खाईल असं आपण ऐकत आलो. महाराज म्हणतात हे जगत सोडत असताना आपल्याला, तुम्हाला, मला जावंच लागतं, कारण ही पांघरलेली खोळ जास्त दिवस टिकणार नाहीत. एक दिवस आपल्याला हे जगत सोडायचंय, ठरलेल्या घडीला जावं लागतं. पण व्यक्तीच्या पश्चात व्यक्तीचे गुण शिल्लक असतात. त्या आई नावाच्या पात्राचे गुण आपल्या समोर मांडण्याचे मी धाडस केलं. आणि वातावरण पुन्हा थोडंसं विखुरलेलं आहे, अन्नदानाचं नियोजन आहे, म्हणून पुढील सूत्रसंचलन या ठिकाणी आदरणीय किसनराव भाऊ करतील. दिली तिलांजली नामरूप कुळासी, देह ज्याचा त्यासी समर्पिला. तिळतील पुण्य तिलांजलीच्या त्याच्या माध्यमातून आजींना त्या ठिकाणी अर्पण करायचे. आणि झालेली सेवा प्रभूचरणी आणि मातोश्रीच्या चरणी उपस्थित जाणकार, माझ्या पितृतुल्य जाणकार श्रोत्यांच्या चरणी ही सेवा सुपूर्त करतो. लांबट झालेल्या वाणीला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला विठाला.